त्र्यंबकेश्वर ही श्रीराम आणि हनुमानाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। त्यामुळे त्र्यंबकेश्वरचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार करायला हवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। सर्व धर्मांची राष्ट्र आहेत, मग हिंदूंचं राष्ट्र का नको? नरेंद्र महाराजांचा सवाल। तर मुलांच्या बाबतीत एक वर थांबू नका, किमान 2 पाहिजेत। आपली लोकसंख्या नियंत्रणात येऊन इतरांची झपाट्याने वाढतीये, नरेंद्र महाराजांचं विधान। पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरती उद्या सुनावणी। मंत्रालयामध्ये विकास खरगे यांच्या समितीसमोर सुनावणी पार पडणार। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार। सिडको अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी लॉटरी धारकांनी अनेक वेळा केली होती आंदोलनं। वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना वाघाचं दर्शन, वाघाचा मुक्त संचार काही पर्यटकांकडून कॅमेऱ्यामध्ये चित्रित। आता मुंबईतही बिबट्याची दहशत। गोरेगाव पूर्व भागामध्ये बिबट्याचा संचार। बिबट्याचे मुंबईत संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांचे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र। दिल्लीपाठोपाठ मुंबईमध्ये हवा विषारी झाली आहे। गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत गेलाय। मुंबईकरांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरच्या पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावाजवळ अपघात झाला। बस 45 ते 50 फूट दरीत कोसळली। अपघातामध्ये 22 प्रवासी जखमी झाले। माओवाद्यांच्या स्पेशल झोनल कमिटीचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील माओवाद्यांची सामूहिक आत्मसमर्पणाची इच्छा। चर्चेसाठी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत मागितली। गाझातली परिस्थिती पुन्हा बिघडली आहे। युद्धबंदी असूनही इस्रायल गाझावरती हवाई हल्ले करत असल्याचा दावा। आतापर्यंत अनेकांचा मृत्यू। 10 ऑक्टोबरला झाला होता शांतता करार। व्हिएतनाममध्ये पावसाचा कहर। पुरामुळे झालेल्या मृतांचा आकडा 102 वर। 12हून अधिक जण बेपत्ता। व्हिएतनामच्या सेंट्रल हायलँड्स परिसरामध्ये मुसळधार पावसाने मोठं नुकसान केलंय। नदीत अडकलेल्या व्यक्तीच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी ड्रोनचा वापर करण्यात येतोय। थायलंडमध्ये निसर्गाचा प्रकोप। मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय। अनेक घरं, गाड्या पाण्याखाली। पूरपरिस्थितीमुळे अनेक भागामध्ये आपत्कालीन परिस्थिती। पाण्याचा जोर जास्त असल्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।